नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। अजित पवार सीएम शिंदेच बेबनाव, पवारांनी वर्षावर जाऊन गणपती दर्शन घेतले नाही, शिंदेचे विश्वासू म्हणतात खाजवून खरूज आणू नका। घर नाकारणाऱ्या सचिवाला सोसायटीने पदावरून काढले, शर्मिला ठाकरेंची भेट घेतल्यानंतर तृप्ती देवरुखकर यांची पहिली प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून नार्वेकरांविरुद्ध सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट, आमदार अपात्रतेचा मुद्दा सोडून अध्यक्ष वेळकाढूपाना करत असल्याचा आरोप। शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळाले नाही, सुधीर मुनगंटीवार म्हणाले पवार 1960 पासून अपयशी ठरले। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई, शरद पवारांचे मात्र मौन, म्हणाले मी बारामती अॅग्रोवरील कारवाईबाबत बोलणार नाही। लालबागच्या राजाचे 23 तासांनी विसर्जन, पुण्यात मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून विजेचा दणदणाट। पुण्यात पावसाचा धुमाकूळ, गणेश विसर्जन मिरवणूक सोडून आयुक्त कोथरूड सिंहगड मार्गाकडे, अनेक घरात पाणी, बचाव कार्य सुरू। शिवाजी पार्कसाठी कोण मारणार बाजी, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन, मैदानासाठी 1 महिन्याआधीच महापालिकेकडे केला अर्ज। आणि कांदा प्रश्नावरील महत्वाच्या बैठकीला कृषी मंत्री का नाही, सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न, सत्तारांचा सावरासावर करण्याचा प्रयत्न। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हाभरात काल गणरायाला निरोप देण्यात आला। यावेळी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्या होत्या। काल सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आणि गुलाल व फुलांची उधळण करत संपूर्ण जिल्ह्यात गणरायाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला। सर्वच मिरवणुका अत्यंत शांततामय वातावरणात पार पडल्या, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। गणेश उत्सव तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजिनाथ काशीद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी करत अत्यंत तगडा असा बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे संपूर्ण गणेश उत्सव निर्विघ्न पार पडला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सौताळा येथे असंख्य युवक दिनांक 9 सप्टेंबर पासून आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषणास बसलेले आहेत। मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून विशेष करून सर्व मराठा समाजाच्या नेत्याविषयी चीड निर्माण झाली आहे। मराठा समाजाचे नेते आणि विद्यमान लोकप्रतिनिधी या आरक्षण आणि उपोषण विषयाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असून मराठा समाजाच्या नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून 50% आत आरक्षण मिळावे याकरिता सर्व पक्ष आणि संघटना यांचे नियम बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले पाहिजे असे मत तरुणांमध्ये तयार झाले आहे। आता नाही तर कधीच नाही असे म्हणत जर मराठा नेते आणि लोकप्रतिनिधी आमच्या सोबत रस्त्यावर उतरले नाहीत तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आपापली जागा दाखवू अशा प्रकारचे प्रचंड असंतोष समाजामध्ये तयार झाला असून सरकारने देखील मराठा समाजाचा अंत पाहू नये अशी भावना तरुण वर्गामध्ये व्यक्त केली जात आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी किरण पाटील, सौताळा। बीड शहरापासून जवळच असणाऱ्या घोसापुरी शिवारातील नामलगाव फाटा परिसरात अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी जितेंद्र वाघ, तलाठी विकास कोरडे, शेळके, रत्न पारखी यांच्या पथकाने काल सकाळी छापा टाकून वाळू साठे जप्त केले। यावेळी जवळपास 15 हायवा त्या ठिकाणी रिकाम्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले। सदरील वाळू साठा हा जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आणून साठा करण्यात आला आहे। तहसीलदार सुहास हजारे यांनी ही मोठी कारवाई केली असली तरीही अशा प्रकारे वाळूचे साठे करणाऱ्या वाळू माफियांवरती खरोखरच कारवाई होणार का हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 दरम्यान तैवान तैपेई येथे होणाऱ्या आशियाई रग्बी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील यश बालासाहेब जाधव राहणार लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड या खेळाडूची भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे। यश जाधव हा सतत 2 राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला होता।
मागील वर्षी त्याची निवड थोडक्यात हुकली होती, परंतु यावर्षी 18 वर्षाखालील संघात आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. यश जाधव हा बीड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत खेळणारा पहिलाच खेळाडू आहे. बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष इसाक शेख, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले, कार्याध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे सर, तसेच प्रशिक्षक अशोक चौरे आणि शोएब खाटीक, तसेच भगवानराव बागलाने, दादासाहेब बागलाने, शिवाजीराव देवगुडे, सतीश उबाळे यांनी यशचे अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बाहेर जिल्ह्यातील काही लोकांनी शेतकरी असल्याचे भासवून बीड जिल्ह्यात एकूण 29,810 एकरचा बोगस पीक विमा उतरविल्याचे तपासणीत सिद्ध झाले असून अनधिकृतपणे पीक विमा भरलेल्या 60 जणांची नावे, आधार कार्ड, बँक खाते नंबर उपलब्ध असतानाही अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत नसून बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांमुळे जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होण्याची भीती आहे. शेती नाही, पीक लागवड नाही, तरीही हजारो एकरचा पीक विमा उतरून त्याचा लाभ घेण्याचा प्रकार गंभीर गुन्हा असून बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, जिल्हा कृषी अधीक्षक बीड, पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषी मंत्री, सचिव कृषी मंत्रालय, कृषी आयुक्त यांना केली असून दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा जुन्नर नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.